नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या आध्यात्मिक परिवारात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत तुळ राशीच्या व्यक्तींसाठी जुलै महिन्याचे विशेष राशी भविष्य. हा महिना तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा, सकारात्मक विचार आणि प्रगतीच्या अनेक संधी घेऊन येणारा असू शकतो. अनेक दिवसांपासून मनामध्ये असलेली चिंता कमी होण्यास मदत मिळेल आणि आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला जाणवेल. प्रत्येक कार्यामध्ये संयम, मेहनत आणि योग्य निर्णय घेण्याची वृत्ती तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते आणि आपल्या मित्रपरिवारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. काही जुने मतभेद दूर होण्यास शक्यता निर्माण होईल, त्यामुळे मनामध्ये समाधान आणि प्रसन्नता राहील. व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रांमध्ये नवीन संधी समोर येऊ शकतात. मेहनतीचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल आणि प्रगतीच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल आत्मविश्वास वाढवणारे ठरू शकते. आर्थिक बाबतीत संयम आणि नियोजन आवश्यक राहील. योग्य विचार करून घेतलेले निर्णय भविष्यात लाभदायक ठरू शकतात. या महिन्यामध्ये काही नवीन योजना तयार करण्याची प्रेरणा मिळेल आणि परिणाम दिसू शकतात. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अभ्यासामध्ये एकाग्रता वाढवणारा आणि नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. वैवाहिक आणि प्रेमसंबंधामध्ये परस्पर समजूतदारपणा वाढण्याची शक्यता आहे. एकमेकांवर विश्वास ठेवून घेतलेले निर्णय नात्यांना अधिक मजबूत बनवतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल आणि त्यांचे आशीर्वाद जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतील. आरोग्याच्या दृष्टीने नियमित दिनचर्या, संतुलित आहार आणि सकारात्मक विचार महत्त्वाचे राहतील. मानसिक शांती टिकवून ठेवण्यासाठी प्रार्थना, ध्यान आणि आध्यात्मिक साधना उपयुक्त ठरू शकते. हा संपूर्ण महिना तुम्हाला स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देणारा आणि नवीन ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा देणारा ठरू शकतो. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कोणत्याही यशामागे परिश्रम, संयम आणि सकारात्मक विचार हेच खरे आधार असतात. ईश्वरावरील श्रद्धा आणि सत्कर्म यांमुळे जीवनामध्ये आनंद, समाधान आणि प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात. स्वामींची कृपा आणि तुमची मेहनत यांच्या जोरावर जीवनातील प्रत्येक आव्हानावर मात करण्याची ताकद तुम्हाला प्राप्त हो, हीच सदिच्छा. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी जुलै महिन्याचा मध्यकाळ अनेक सकारात्मक घडामोडींचा अनुभव देणारा ठरू शकतो. जीवनामध्ये काही नवीन संधी निर्माण होऊ शकतात आणि त्या संधीचा योग्य फायदा घेण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जाणे महत्त्वाचे ठरेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होईल. मनामध्ये असलेली नकारात्मकता दूर होऊन आशावाद आणि नवीन उत्साह निर्माण होऊ शकतो. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून केलेले प्रयत्न भविष्यात चांगले परिणाम देऊ शकतात. ज्या गोष्टींसाठी तुम्ही सातत्याने मेहनत घेत आहात, त्या क्षेत्रामध्ये हळूहळू प्रगतीची चिन्ह दिसू लागतील. आर्थिक बाबतीत नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक राहील. अनावश्यक खर्च टाळून बचतीवर भर दिल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक, नवीन कल्पना किंवा नवीन कामाच्या संधी मिळू शकतात.
नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य आणि कौतुक मिळण्याची शक्यता राहील. मात्र प्रत्येक निर्णय घेताना संयम आणि दूरदृष्टी ठेवणे आवश्यक आहे. घाई गडबडीत घेतलेला निर्णय टाळणे हितवाह ठरेल. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. घरातील सदस्यांसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि परस्परांमधील प्रेम व विश्वास अधिक दृढ होईल. काही शुभ कार्यांचे नियोजन देखील केले जाऊ शकते. मित्र आणि नातेवाईकांच्या सहकार्यामुळे अनेक अडचणी सहजपणे दूर होण्यास मदत मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि संवाद यांना विशेष महत्त्व द्यावे लागेल. एकमेकांच्या भावना समजून घेतल्यामुळे नात्यामध्ये अधिक गोडवा निर्माण होऊ शकतो. मित्रांनो, आरोग्याच्या दृष्टीने स्वतःची योग्य काळजी घेणे आवश्यक राहील. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती यामुळे शारीरिक आणि मानसिक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होईल. ध्यान, प्रार्थना आणि आध्यात्मिक साधना यांमुळे मनामध्ये सकारात्मकता वाढू शकते. स्वामींच्या नामस्मरणामुळे आत्मविश्वास आणि मनशांती प्राप्त होऊ शकते. हा काळ स्वतःला नव्याने ओळखण्याचा, नवीन ध्येय निश्चित करण्याचा आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा ठरू शकतो. श्रद्धा, संयम आणि परिश्रम यांच्या जोरावर तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करू शकता. मित्रांनो, जुलै महिन्याच्या शेवटचा काळ तुळ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन आशा, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास घेऊन येणारा ठरू शकतो. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करण्याचा प्रयत्न करा. मेहनत, संयम आणि प्रामाणिकपणा यांच्यामुळे भविष्यात चांगले परिणाम अनुभवता येऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरतील. मनामध्ये सकारात्मक विचार ठेवून पुढे जात राहिल्यास अनेक अडचणींवर सहज मात करता येईल. आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये नियोजनाला महत्त्व द्या. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि अनावश्यक जोखीम घेणे टाळा. आपल्या कौशल्यांचा योग्य उपयोग केल्यास नवीन प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी सातत्य आणि मेहनत कायम ठेवावी. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये संवाद आणि विश्वासांना प्राधान्य दिल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील. आरोग्याच्या दृष्टीने नियमित दिनचर्या आणि सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करणे लाभदायक ठरू शकते. लक्षात ठेवा, श्रद्धा आणि सत्कर्म यांच्या आधारावरच जीवनामध्ये खरा आनंद आणि समाधान प्राप्त होते. स्वामींचे नामस्मरण, प्रार्थना आणि चांगले विचार यामुळे मनाला शांती आणि आत्मविश्वास मिळू शकतो. तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि यशाचे नवीन पर्व सुरू हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामींची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहो. जय जय स्वामी समर्थ. तुळ राशी जुलै 2026 संपूर्ण महिन्याचे राशी, भविष्य, करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिती, कौटुंबिक जीवन, प्रेमसंबंध आणि आरोग्य याविषयी पारंपरिक ज्योतिषावर आधारित माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. ही माहिती केवळ मनोरंजन, श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतेवर आधारित असून कोणत्याही प्रकारचा अंधविश्वास पसरवण्याचा उद्देश नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन आदेश.